उठल्या उठल्या सकाळी अंघोळ वगैरे करून फ्रेश झाले आणि हा मिक्सर रडून रडून मला सांगत होता की आई माझ्याकडे लक्षच देत नाही म्हणून. म्हटलं चला आपल्याला लक्ष द्यायला लागणार आहे. चांगला क्लीन केला त्याला व्यवस्थित आणि त्यानंतर मग नाश्त्याची तयारी करायला घेतली. तर इकडे आता काही नेहमीचेच आपले पोहे. मग पोहे वगैरे करायला घेतले. कांदा वगैरे त्याची फोडणी दिली. कांदा, कोथिंबीर, त्यानंतर हिरवी मिरची, जिरे मोहरीची फोडणी दिली आणि थोडीशी साखर घालायची पोहेमध्ये. आणि पोहे अगदी असे मऊसूत व्हायला पाहिजे म्हणून मग आपण त्यामध्ये जेव्हा पोहे फोडणी दिली जाते ना आणि पोहे टाकल्यानंतर सगळं झाल्यानंतर त्याला आपण वाफवतो ना त्यावेळेस काय करायचं, 2 चमचे दूध घालायचं. खूप छान असं मऊसूत पोहे होतं. मी तशीच करते. आता इकडे फोडणी दिली गेलेली, त्यानंतर पोहे भिजवून ठेवलं होतं ते त्यामध्ये घालणार आहे. चवीनुसार मीठ घालणार आहे आणि त्यानंतर मग 2 चमचे दूध घालायचं. मस्त असं झाकून ठेवायचं. मोकळं मोकळं आणि मऊसूत असं पोहे तयार होतं आपलं. मग काय पोहेचा नाश्ता वगैरे सगळं केलं आणि अहो निघाले ऑफिसला. त्यानंतर मग इकडे आता तांदूळ होते, तर तांदूळमध्ये पण थोडं कीड पडलं होतं. म्हणजे धनूर असतं ना, धनूर. तर तुम्हाला माहिती का नाही काय माहिती, पण बघा तांदळातलं जे कीड असतं ना ते पडलं होतं. मग त्याचं सगळं गाळून वगैरे घेतलं आणि त्याची चूर बाहेर म्हणजे बाजूला काढली आणि मग तांदूळ बाजूला काढलं. म्हटलं थोडा वेळ आता ऊन नाही तोपर्यंत ठेवू म्हटलं सावलीला, नंतर मग डब्यात भरून ठेवता येईल म्हटलं. मग आता इकडे ओट्यावरच ठेवलं होतं मी. तर आणि आमच्या कंपाऊंडच्या बाजूलाच ना मोठं तसं आंब्याचं झाड आहे. त्यानंतर इकडे बेलाचं झाड आहे. तर खूप मोठं झालंय ते. मस्त देवाला बेल वगैरे ठेवता येतात. थोडा वेळ बाहेर बसले, गार हवा होती आणि इतकं उकळतं ना म्हणून मग इकडे मी गाऊनच घालत असते. आणि म्हटलं तर सकाळी सकाळी हे काम करून घेऊया, कारण खूप जास्त गुळ होता आणि त्या गुळाच्या भेल्या ज्या आहेत ना ते मला फोडून घ्यायच्या होत्या. कारण पप्पांना म्हणजे सासरे माझे गुळाचा चहा पितात, मग त्यांच्यासाठीच ते तयार करून घ्यायचं होतं. आणि असंच ठेवलं तर मग ते मुंग्या वगैरे लागायला हे होतं ना म्हणून. मग इकडे आता तेच मी फोडून घेते म्हटलं सगळा गुळ. आणि आता आईंना मी सांगितलं होतं की गुळाचं प्रेमिक्स सुद्धा मिळतं. खूप चांगल्या क्वालिटीचं असं प्रेमिक्स असतं, पण आई म्हटले की नको, आपला हा जो गूळ असतो ना तो आणि चहा पावडर बस, असंच चहा छान लागतो. म्हटलं ठीक आहे, मग तुमच्या पद्धतीने. तर मग काय गूळ वगैरे इकडे फोडून घेतला. त्यानंतर मग स्वयंपाकाची तयारी केली. एकीकडे भात लावला आणि आज काही नाही, साधं सोपं हलकं जेवण होतं, म्हणजेच मूगडाळ. मग मूगडाळ भिजवून ठेवली होती आणि आता फोडणी देणार होती मी. तर इतकं गरम व्हायला लागलं होतं ना आणि मी पटापट इकडे आले म्हणजे स्वयंपाक लवकर उरकून घेते. आणि आता इतकं उकळत होतं ना म्हणून जरा मी गाणे म्हणत होती, की म्हटलं थोडासा टाइमपास होईल आणि आपलं कामही होईल म्हटलं पटकन. तर आता पटकन इकडे फोडणी वगैरे दिली आणि डाळ पण फोडणीला घातली, डाळ शिजवून घेतली. त्यानंतर मग जेवणाचं वगैरे आटोपलं आणि सगळं क्लीन केलं. आता इतकं उकडत होतं, थोडंसं हवेला बसू म्हटलं. तर दुपारचं इतकं ऊन पडतं ना इकडे आता. म्हणजे मी आधी इकडेच राहायची, पण आता मला तिकडची सवय झाली ना, तर थोडं जास्तच मला उकळायला लागतं. मग म्हटलं चला आता तसं करत करतच चाललं होतं. आणि हा आमचा शेजारी असणारा डॉगी आहे, इतका नालायक की ना, पोळी खाण्यासाठी भुंकतो, पण मग पोळी खायला खाली उतरायचं नसतं त्याला. कसा बसा आला तो आणि आता बघत होता की शिळी आहे का ताजी आहे पोळी. आता आई म्हणे राखण त्यांची करतो आणि पोळ्या आपल्याकडनं मागतो हा. म्हटलं ठीक आहे, चला देऊया आपण आता शिळीची पोळी, पण काही ताजी नाही म्हटलं. थोडी उरली होती मग दिली त्याला. मग त्याने थोडी खाल्ली आणि मग गेला तो. त्यानंतर आता सगळं आटोपलं होतं आणि जाऊन बसले होते. आता हे जे शोकेस दिसते ना ते आहोंच्या, म्हणजे आहो जेव्हा 8वीला होते ना तेव्हाच आहे. आईंना म्हटलं आपण थोडंसं सामान शॉर्टेज करून घेऊया, पण आई बोलल्या नको नको, मला ना जुन्या वस्तू टाकून द्यायला नाही आवडत. आणि आई सगळ्याच वस्तू जमा करून ठेवतात. खूप लहानपणीचे कपडे सुद्धा आहेत यांचे अजून पण आईंकडे, आम्ही बघितलेत. खूप साऱ्या जुन्या गोष्टी आई सांभाळून ठेवतात. आता रात्रीच्या जेवणाचं दाखवते. रात्री ना मस्त अशी फिश करी केली होती. खूप जास्त डिटेलने दाखवत, नेहमीच मी तुम्हाला दाखवत असते नाशिकच्या आपल्या ब्लॉगमध्ये. त्यामुळे मग इकडे फिश करी केली, पोळ्या भात, असं आजचं रात्रीचं काही जेवण होतं. आता इकडे खूप जास्त काहीतरी माझ्याकडे दाखवण्यासाठी नाहीये म्हणजे तुम्हाला. तर म्हणून मग आता डायरेक्ट दुसऱ्या दिवशी आलोय. आपण दुसऱ्या दिवशी उठल्या उठल्या चहा पाणी सगळं आटोपलं. सकाळी जास्तच गडबड होती म्हणून काही मग मी शूट केलं आणि त्यानंतर मग डायरेक्ट स्वयंपाकाचं, कारण मी इकडे ना डायरेक्ट स्वयंपाकालाच लागते. तिकडे टिफिन असतात, पण इकडे मी आता डायरेक्ट सगळ्यांचा स्वयंपाक करून टाकते सकाळीच. म्हणजे दुपारी ना किचनमध्ये खूप वेळ उभं असलं की ते गरम पण खूप जास्त होतं, मग उकळतो खूप जास्त आणि आंघोळच होऊन जाते असं समजा तुम्ही. पण मग आता सकाळीच अंघोळ करून सगळं मला आठवायला लागतं. मग इकडे आज काही पोळ्या वगैरे केल्या. त्यानंतर आज मस्त असा हिरव्या मिरचीचा ठेचा करणार होते मी. मला खूप दिवसापासून खायचा होता. म्हटलं चला आता इकडे वेळ येतं आपण करून घेऊया. आणि आमचे जे रेंटवर राहतात ना, म्हणजे आमचे भाडेकरी वरती राहतात, तर त्यांनी आम्हाला हे पापड दिलेत, गावावरून आले, आणि आंबे दिले. मग आमरस पण करायचा होता मला, तो केला. आणि बघा आत्ताशी 11:30 होत आहे, तोपर्यंत माझं सगळं काम आटपून झालं. तर आईचा मोबाईल बघणं चालू आहे कंटिन्यू. बाबा सुद्धा मोबाईल बघायला लागलेत. मग काय दुपारी थोडेसे आवरावर चालले होते आणि त्यामध्ये ना मला माझ्या आईची डब्बी मिळाली. आई माझी मिस्त्री लावायची आणि मला आईची खूप जास्त आठवण आली.
तर खूप जुनी डब्बी आहे. म्हणजे माझी दीदी ज्यावेळेस 4थीला होती ना, त्यावेळेस तिने ही डब्बी आईकडून मागून घेतली होती, की मला पेन्सिल वगैरे ठेवायला पाहिजे म्हणून. पाटीवरची जी पेन्सिल असते ना, ते पेन्सिल ठेवण्यासाठी तिला डबी हवी होती आणि आईने पटकन काढून तिला देऊन दिली. त्यामध्ये मिसळी भरलेली होती, पण आईने खाली करून तिला देऊन टाकली होती आणि ती डबी अजूनही माझ्या दीदीच्या बॉक्समध्ये होती आणि दीदी आजी-बाबांकडे राहायची ना डिप्लोमाला, त्यामुळे मग ही डब्बी तशीच होती आणि आईंना तर सवयच वस्तू सांभाळून ठेवायची. त्यामुळे आईने पण सांभाळून ठेवली होती आणि हे आहे राजचं लॅपटॉप. तर हे लॅपटॉप ना, याच्यामध्ये त्याला लहानपणी तो सगळा अभ्यास करायचा. 5वीला वगैरे 4थीला होता तेव्हा. सगळं ABCD वगैरे, स्पेलिंग वगैरे असं सगळं करता यायचं त्यामध्ये. ते पण सांभाळून ठेवलंय. ते आमच्याच सामानात होतं म्हणजे. पण आता आमचं घर रेंटने दिलंय ना, मग आम्ही आलो की इकडेच थांबतो. कारण तिकडे फक्त सामान ठेवलं आम्ही 2 रूममध्ये. मग इकडे आई-बाबांच्या घरात सगळं आहे स्वयंपाकासाठी वगैरे शेगडी सगळं जे काही लागतं ना, ते सगळं ह्याच घरात आहे. आम्ही सगळं सोबत नेलं होतं, त्यामुळे मग इकडेच थांबतो. आता आईची आवरावर चालली होती आणि आता ह्या ज्या बॉटल आहेत ना औषधाच्या वगैरे, त्या एक्सपायर होणार होत्या 2-4 महिन्यांनी. पण आई बोलल्या, की "थांब अजून 2-4 महिने एक्सपायर होऊ दे, मग आपण फेकू. मग तोपर्यंत अजून त्या सांभाळून ठेवणार आहेत." म्हटलं ठीक आहे चालेल तुमच्या पद्धतीने. आता हे कशासाठी आणलं होतं ते मला माहीत नाही. पण इकडे आता आमच्या आजी-सासूंचा फोटो बघा तुम्ही. आमच्या या आजी-सासू सेम माझे सासरे. सासरे माझे आजी-सासूवरच आहेत आणि आमचे हे बाबा गायबच झालेत. म्हणजे त्यांचा फोटो खराब झालाय. त्याला फ्रेमिंग करायची होती. पूर्वी फ्रेमिंग होती त्याला, पण ती खराब झाली होती. म्हणून मग बाबा म्हटले, की आपण करू. पण मग बाबांचाच फोटो गायब झालाय, तर फक्त आता आजीच राहिलाय. मग आम्ही तो तसाच ठेवून देतो कपाटात. नंतर मग सगळं आवरलं आणि मग बाबांनी आणली होती मँगो डॉल. आणि आजचा ब्लॉग इथेच संपवते. तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि जाताच चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.